इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे। भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांचे नाव जी PDF आहे या PDF नाही आहे, तर त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे तर बघू शकता। सर्वात प्रथम आपण बघू की जी PDF आहे यामध्ये PDFचं सुद्धा एक ऑप्शन दिलेला आहे की इथून तुम्ही PDF डाउनलोड करू शकता। आणि PDF जी आहे ही भरपूर मोठी आहे, 7000 पेजची PDF आहे। त्यामध्ये तुमचे नाव कधी कधी दिसू शकते किंवा दिसणार सुद्धा नाही, कारण की PDF मध्ये सर्च व्हायला खूप वेळ लागत आहे। त्यामुळे तरी सुद्धा विद्यार्थी दुसऱ्या मार्गाने सुद्धा आपली मेरिट लिस्ट चेक करू शकतात। याबद्दलचे आपण संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी देण्यात आलेले होते की तुम्ही कशा प्रकारे तुमची मेरिट लिस्ट चेक करू शकता। तर तुम्हाला साईटवर आल्यानंतर इथे 3 डॉट दिलेले होते, या 3 डॉटला तुम्हाला क्लिक करून सांगण्यात आलेलं होतं की या साईडला इम्पॉर्टंट लिंकचं जे ऑप्शन आहे तुम्हाला इथे एक ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ते म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचं। आणि सेम टू सेम तुम्हाला ते ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। काल रात्रीला तर आलं नव्हतं, परंतु आता मॉर्निंगला चेक केलं तर हे ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे। तुम्ही या प्रकारे सुद्धा तुमची मेरिट लिस्ट चेक करू शकता। तर इथे तुम्हाला काय चेक करावं लागेल, कारण की भरपूर असे विद्यार्थी आहे की जे मेरिट लिस्टमध्ये नेमकं काय चेक करायचं आणि पुढील प्रोसेस काय असणार आहे, म्हणजे आता मेरिट लिस्ट चेक केल्यानंतर काय करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। सेम प्रोसेसनी आपण ऑलरेडी तुम्हाला माहिती दिलेली होती। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ENID टाकायचा आहे, इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आणि त्यानंतर सबमिटला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन स्क्रीनवर तुम्हाला दिसून पडत असेल। यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स वगैरे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसत आहे। यामध्ये काय चेक करायचं बघा, तर यामध्ये तुम्हाला 2 मेरिट स्टेटस देण्यात आलेले आहे। बघा या विद्यार्थ्यांनी PCM जे इम्पॉर्टंट आहे आपल्याला इंजिनिअरिंगसाठी, त्यानंतर PCM और PCBची सुद्धा एक त्यांना वेगळी मेरिट नंबर दाखवण्यात आलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर यामध्ये बघा सर्वात अगोदर तुम्हाला PCMचा स्टेट मेरिट नंबर आहे, ठीक आहे, म्हणजे महाराष्ट्रामधून तुमचा नंबर कोणत्या नंबरला आहे म्हणजे मेरिट नंबर तो दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतर तुमची जी युनिव्हर्सिटी आहे होम युनिव्हर्सिटी त्यानुसार तुम्हाला एक नंबर दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतर OBC स्टेटमधून म्हणजे जी कास्ट आहे तुमची स्टेटमधून महाराष्ट्रामधून कास्ट वाईज तुमचा नंबर किती आहे हा तुम्हाला इथे दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतर PCM युनिव्हर्सिटी कॅटेगरी म्हणजे तुमची जी कास्ट आहे कास्टनुसार तर दाखवला, परंतु तुमच्या युनिव्हर्सिटीमधून कोणती युनिव्हर्सिटी जी तुमची होम युनिव्हर्सिटी आहे त्यामधून तुम्हाला हा 4थ्या नंबरचा जोही मेरिट नंबर आहे दाखवण्यात आलेला आहे, बघू शकता इथे। आणि त्यानंतर ऑल इंडिया रँकसुद्धा दाखवण्यात आलेला आहे। तर या प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला खालच्या साईडला PCM और PCBची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे कंबाईन, ज्यांनी PCB ॲड केलेला होता कशामध्ये CETच्या फॉर्ममध्ये, त्यांना यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे। सेम टू सेम त्याच प्रकारे ज्या प्रकारे आता आपण सांगितलेलं आहे। तर या प्रकारे तुमचे 5 मेरिट नंबर तुम्हाला दाखवण्यात आलेले असेल। आणि या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी परत काय चेक करायचं, तर सर्वात प्रथम तुम्हाला हे मेरिट नंबर चेक करून घ्यायचे आहे, ठीक आहे। हे चेक झाल्यानंतर तुमची कास्ट बरोबर आहे का, OBC तुमची SC ST JE असेल ते चेक करा। त्यानंतर बघा ही माहिती आपण थोडी ब्लर केलेली आहे कारण की पर्सनल इन्फॉर्मेशन असल्यामुळे। यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, जेंडर, त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, तुमची कॅटेगरी चेक करा आणि ॲडमिशन कॅटेगरी दोन्ही कॅटेगरी परत चेक करा, कारण की ती कॅटेगरी तुमची सेम असणं गरजेचं आहे। कारण जर ॲडमिशन कॅटेगरीमध्ये जर ओपन आलेलं असेल तर तुमची कास्ट चुकलेली असू शकते, आणि जर तुमची इकडे OBC आणि कॅटेगरी म्हणजे ॲडमिशन कॅटेगरी जर ओपन वगैरे किंवा चेंज झालेली असेल तर तुम्हाला ग्रीव्हन्स टाकावं लागेल। त्यानंतर यामध्ये तुमचं काही TFWS यस नो होते का, त्यानंतर डिफेन्स रिझर्वेशन, त्यानंतर तुमचे CETचे मार्क्स, रोल नंबर, 10वीचे मार्क्स, संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता यामध्ये। आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्ही जर PDF मध्ये चेक करू शकत नसाल, तुम्ही या प्रकारे जरी तुमचं नाव दिसत असेल तर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये आहे, कारण की ते PDF मध्ये तुम्हाला सर्च करताना अडचणी जाऊ शकतात। मोबाईल सपोर्ट करत नाही कधी कधी, त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला नाव सर्च करायला वेळ लागत असेल किंवा कोणाला नो रेकॉर्ड फाउंड अशा प्रकारे सुद्धा दाखवत असेल तर घाबरण्याचं कारण नाही आहे। अशा प्रकारे जरी तुम्ही लिस्ट चेक करू शकत असाल तर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये आहे, तुम्हाला कुठेही अडचण नाही आहे। तर या प्रकारे आपली मेरिट लिस्ट चेक करा। आणि त्यानंतर जर कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही ग्रीव्हन्स टाकू शकता, किंवा ग्रीव्हन्स टाकता येत नसेल तर जिथून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहे तिथे जाऊन आपली मेरिट लिस्टमध्ये जर काही अडचणी असेल तर तुम्ही दुरुस्ती करून घेऊ शकता। यानंतर लागणार तुमची फायनल मेरिट लिस्ट, आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा जो नंबर आहे हा थोडा मागं पुढे होऊ शकतो किंवा सेम टू सेम सुद्धा राहू शकतो, ठीक आहे। आणि कोणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। तर इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27च्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।